असे एक मन आहे की सरकारी काम आणि 12 महिने थांब. सर्वसामान्य लोकांना छोटं जरी काम असेल तरी जिल्हाधिकारी कार्यालयाचे खेटे घालावे लागतात. पर्यायी त्यांच्या एसटीचा खर्च असेल, जाण्या येण्याचा वेळ असेल, हे वाचवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे. तो कुठला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. काय तुमची कल्पना होती आणि कसं हे तुम्ही पूर्णत्वास नेताय? जिल्हाधिकारी तहसीलचे द्वारी असं ह्या उपक्रमाला आम्ही नाव दिलेलं आहे, ज्यामध्ये तहसीलदारांच्या कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी भेटल्याचा आनंद या सर्व अभ्यागतांना मिळणार आहे. हे विजिटर्स जे आहेत ते खूप दुरून इथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यायचे. सिल्लोड, सोयगाव, पैठण, फुलंब्री, गंगापूर दूरदूरून यायचे. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर त्यांची भेट होईलच याची काही गॅरंटी राहायची नाही. अनेक प्रकारच्या मीटिंग्ज आहेत, VC आहेत, प्रोटोकॉल आहेत. त्यामुळं त्यांच्यामध्ये एक नाराजीचा सूर मला दिसून येत होता. आणि ते भेटल्यानंतर त्यांच्या तक्रारीच्या संदर्भातले काहीच कागदपत्र माझ्यासमोर राहायचे नाहीत किंवा त्यांची फाईल कुठली माझ्यासमोर राहायचे नाही. आणि बरेच तक्रारदार हे फक्त एकच बाजू सांगायचे, दुसरी बाजू काय ते सांगायचे नाही आहेत. त्यामुळं कधीकधी अडचणीचं व्हायचं. त्यामुळं ह्या भेटायला, जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला कलेक्टर ऑफिसमध्ये येणाऱ्यांचं येण्या जाण्याचा खर्च, पुन्हा वेळ आणि परत नाही भेट झाली तर मनस्ताप, ह्या तिन्ही गोष्टी टाळल्या जाव्यात यासाठी आम्ही जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी हा कार्यक्रम सुरू केला आहे. आज आपण बघितलं जवळजवळ 41 विजिटर्स वेगवेगळ्या तहसीलमध्ये आले होते. त्यांच्याशी फेस टू फेस या ठिकाणी VC द्वारे चर्चा झाली. त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं लगेचच बाजूला तहसीलदार होते, नायब तहसीलदार होते, मंडळ अधिकारी होते, त्यांना विचारणा केली. काही तक्रारीचा निपटारा तर प्रत्यक्ष आमची चर्चा होण्या अगोदर झालेल्या होत्या. किती तक्रारी आज सोडवल्या तुम्ही 40 पैकी? आज 40 पैकी 7 तक्रारी तिथंच अगोदरच सुटलेल्या होत्या. त्यांनी मग तर समोर आले, साहेब ही तक्रार घेऊन आम्ही आलो होतो, परंतु आपल्याशी चर्चा करण्या अगोदर आम्हाला ते आमची तक्रार निघालेली आहे, धन्यवाद, असंच तेवढं बोलले. काही जणांना त्यांचे कागदपत्र दिले नव्हते म्हणून त्यांची फाईल प्रलंबित राहिली होती. एका विजिटर्सनी मृत्यूपत्र सबमिट केलं होतं आणि मृत्यूपत्राच्या आधारे फेरफार करा असा त्यांचा आग्रह होता, परंतु मृत्यूपत्राचं प्रमाणपत्रच दिलं नव्हतं, मृत्यूचा दाखला जो कंपल्सरी आहे. कारण मृत्यूपत्र एखाद्याने लिहिलं आणि तो जिवंत असलं तर कसं ते आपण नावं लावणार सातबाऱ्याला. मग तिथं त्यांना सांगितलं आल्यानंतर ते म्हणले की मी उद्या मृत्यूचा दाखला आणून देतो आणि त्यानंतर 15-16व्या दिवशी आम्ही तुमचा फेरफार करून देतो. त्यांनी पण खूप समाधान व्यक्त केलं. म्हणजे अशा छोट्या छोट्या माध्यमातून नागरिकांना समाधान देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. बरं, रिव्ह्यू करणं गरजेचं असतं एखाद्या तक्रारदाराचा. तो किती दिवसाचा अल्टिमेटम त्या संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही देताय आणि त्याचा रिव्ह्यू करणार आहात का? नाही, यासाठी एक आम्ही सिस्टीम मी माझ्या आदेशातच नमूद करून दिलेली आहे की प्रत्येक तहसीलमध्ये एक रजिस्टर ठेवलेलं आहे. आज आता कोण कोण विजिटर्स तिथं आले, कुठल्या गावचे होते, त्यांची तक्रार काय आहे आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं मी काय सूचना दिल्या ते त्याच्यामध्ये लिहिलं जाईल. आणि तक्रारीच्या स्वरूपानं कोणाला 4 दिवसात पूर्ण होईल म्हणून सांगितले, कोणाला 15 दिवसात पूर्ण होईल. आता फेरफारसाठी 15 दिवसाची नोटीस कंपल्सरी आहे. त्यांना आम्ही 18-20 दिवसानंतर तुमचं काम होईल असं सांगितलंय. आता दर सोमवारी जेव्हा आम्ही हा कार्यक्रम सुरू करू प्रत्यक्ष, त्याच्या आधी अर्धा तास आम्ही ह्याचा रिव्ह्यू घेऊ. आणि मी किंवा अपर जिल्हाधिकारी किंवा आमचे RDC किंवा DCG जेव्हा तालुक्याला व्हिजिटला जातील तेव्हा ते रजिस्टर बघतील, त्याच्यावर काय कंप्लायन्स झालं ते बघतील. म्हणजे क्रॉस चेक आम्ही निश्चितपणे ठेवलेला आहे, जेणेकरून त्यांचं समाधान झालं पाहिजे. बरं, काही तक्रारीमध्ये जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांचा देखील त्यावेळी गरज असते, तर त्याचं काय प्लॅनिंग तुम्ही केलंय का? नाही, ज्या तक्रारी आता ज्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर समजा आमच्याकडचं काय विषय असेल, समजा माझीच काही त्याच्यात मंजुरी लागणार असेल, तर आम्ही त्यांना दर वीकली ते प्रस्ताव स्पेशल मेसेंजरनं पाठवायचं. माझ्याकडून किंवा माझ्या जिल्हाधिकारी कार्यालयातले जे संबंधित उपजिल्हाधिकारी असतील त्यांची काही मंजुरी वगैरे लागणार असेल तर आमच्याच व्यक्तीने, म्हणजे त्या विजिटरने यायचं नाही आहे, तहसीलमधल्या व्यक्तीने जो टपाल वगैरे घेऊन येतो त्याने ते फाईल्स घेऊन यायच्या आणि मंजुरी घेऊन जायची, अशी सूचना दिलेली आहे. धन्यवाद. हे होते छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि त्यांनी कलेक्टर आपल्या दारी, म्हणजे त्यांचे जे प्रश्न आहेत सामान्यांच्या तहसीलच्या दारी, म्हणजे तालुका स्तरावरती तुम्ही या, तिथेच तुम्हाला तुमच्या तक्रारीचं या ठिकाणी निवारण केलं जाईल, असा अनोखा उपक्रम सुरू केला आणि त्याचा पहिला प्रयोग आज या ठिकाणी पार पडला. कॅमेरामन धनंजय दावंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.